नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर या जगातल्या प्रत्येक सुंदर आणि सत्य गोष्टीमध्ये परमेश्वराचा वास आहे आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला या परमेश्वराची गरज भासते त्या वेळेस तो कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुमची मदत करतोच. गरज असते ती फक्त त्याला आर्त मनाने हाक मारण्याची, असा माझा ठाम विश्वास आहे. आता हे सगळं आज मी तुम्हाला का सांगतोय, तर आज मी तुम्हाला एका ठिकाणी दर्शनाला घेऊन जाणार आहे आणि तिकडचा माझा एक अनुभव सुद्धा सांगणार. तर कालपासूनच चैत्र नवरात्र उत्सव सुरू झालेले आहे आणि ठाण्याच्या तलावपालीच्या समोरच भरत असलेला हा नवरात्र उत्सव, जिकडे मागची 3 वर्ष मी न चुकता दर्शनाला येतोय. आता माझा अनुभवच सांगायचा झाला तर गोष्ट आहे 3.5 वर्षापूर्वीची, ज्यावेळेस प्रियंका प्रेग्नेंट होती आणि मी ठाण्यात जॉबला नव्हतो, पण काही कामासाठी मी ठाण्यात आलो होतो आणि त्यावेळेस पहिल्यांदाच मला या देवीचं दर्शन घडलं होतं. देवीच्या समोर उभं राहिलो, तिचं तेजस्वी रूप पाहिलं आणि एकच आर्त हाक मनातून आली की मला सुद्धा तुझ्यासारखी तेजस्वी कन्या प्राप्त होऊ दे. तिच्या जन्मानंतरच्या पहिल्या नवरात्र उत्सवात मी तिला तुझ्या दर्शनाला घेऊन येईन. आणि त्यानंतर काही महिन्यातच चार्वीचा जन्म झाला. खरंच माझा अतिशय ठाम विश्वास आहे, जर तुम्ही परमेश्वराला मनापासून काही मागितलं तो तो तुम्हाला देतोच. फक्त गोष्ट असते ती फक्त तुमच्या भावनेची आणि तुम्ही किती आर्ततेने ती मागता याची. तर असा माझा सुंदर अनुभव आहे या देवीबद्दलचा आणि मी दरवर्षी न चुकता आत्तापर्यंत तरी दर्शनाला येतोय. कसा वाटला तुम्हाला अनुभव मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.